सकाळी आधी आवरलं की पहिले काम असतं मेडिसिन घ्यायचं. आता मी माझी मेडिसिन अजिबात मिस करत नाही. आमच्याकडे सकाळी लवकर एकच टाइम पाणी येतं, त्यामुळे दिवसभरासाठी पाणी सकाळीच भरून ठेवावं लागतं. रोजचाच टिफिन, पण टिफिनला काय द्यायचं हा विचार डोक्यात आधीपासूनच सुरू असतो आणि त्याचं प्लॅनिंग हे आधीच करावं लागतं, नाहीतर ऐनवेळी सुचत नाही काय द्यायचं ते. आणि सकाळी हा चहा मिळाला की दिवसभराच्या कामासाठी एनर्जी मिळते. चहा सोडायचा कितीही विचार केला तरी ते काय शक्य होत नाही. आज दुपारी मम्मीनी हुलग्याचं पीठ पाठवलं होतं, त्याचे मस्त शेंगुळे बनवले. तुमच्या इथे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. त्यात दररोज घरातलं काम आणि त्यातच ऑफिसच्या कामाचं प्रेशर, असं सगळं माझं एकत्र रोज चालू असतं. घरून जरी काम असलं तरी प्रेशर खूप राहतं. संध्याकाळी एकदा लॉग आउट केलं की मग रिलॅक्स वाटतं. कोणतंच काम सोपं नाही. कधी कधी असं वाटतं मनासारखं काहीच होत नाही, पण विचार केला तर वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, देवाच्या इच्छेनेच होतं. दिवसाच्या शेवटी सगळं करून खूप थकल्यासारखं होतं, पण पुन्हा दुसऱ्या दिवसाचा विचार करून स्वतःला पुन्हा सगळ्या गोष्टीसाठी तयार करावं लागतं. आणि कितीही कंटाळा आला तरी या सगळ्यातून काही सुट्टी मिळत नाही. आयुष्य फार मोठं नाही, पण विचाराने आपण त्याला फार गुंतागुंतीचं करतो. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.